25 वर्ष तिथे करप्शन कोण करत होतं? कोणी मुंबई महानगरपालिका अक्षरशः त्या ठिकाणी खाल्ली. डेड बॉडी कव्हरमध्ये घोटाळे केले, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळे केले, भंगारात घोटाळे केले, नाल्यात घोटाळे केले, पेंगवीनमध्ये घोटाळे केले, औषध खरेदीत घोटाळे केले. 25 वर्ष लुटून म्हणतात आम्हीच मुंबईचे कैवारी. त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. मुंबई आता थांबणार नाही. आपण कोस्टल रोड केला, मुंबईचे सगळे प्रमुख रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये आपण तयार करतोय. अटल सेतू सारखा एक सेतू 22 किलोमीटरची सीलिंग आम्ही बांधू शकलो. जे जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलेलं. विकासाची दिसते गती म्हणून मुंबईकरांची भाजपा मानवी. जालन्याच्या जनतेने जो निर्णय घेतला आहे तो विकासाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता मी बघितलं जनतेचा विश्वास देवेंद्रजीवर आहे, भारतीय जनता पार्टीवर आहे. आणि आता जनता विकासाला मापदंड देते. विकसित जालन्याकरता भारतीय जनता पार्टीचाच कमांड निवडून येईल. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, जालन्याची जनता 2/3 बहुमताने जालन्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचा बनेल. जनतेचा विश्वास देवेंद्रजीवर आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट. असं आहे की एक शहराच्या भागामध्ये शहर विकास आघाडी तयार करताना तिथल्या लोकांनी चूक केली, ती आम्ही दुरुस्त केली. कुठल्याही MIM ची आमची युती राहणार नाही. MIM आमच्यामध्ये कधी युतीमध्ये येऊ शकणार नाही. MIM ची विचारधारा आमची नाही. त्यामुळे MIM ला कधी आम्ही राजकारणात राहू नाही ते नाही, पण MIM ला कधी आम्ही जवळ करू शकणार नाही. MIM चा विचार हा या ठिकाणी या भारत देशाला संपवण्याचा विचार आहे. या भारताच्या पिढ्याला संपवण्याचा विचार आहे. हा विषारी विचार आहे. त्यामुळे या विचाराशी आम्ही कधी एकत्र करू शकत नाही. या विचाराशी आम्ही कधी बांधिलकी ठेवू शकत नाही. त्यांच्या पार्टीत बघा काय चालू आहे. त्यांच्या पार्टीत 90% लोक सोडून त्यांना चालले आहे. त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे. भारतीय जनता पार्टी रोज मजबूत होते आहे. त्यांची पार्टी किंचित होत चालली आहे. आमचा पक्ष आज एवढा मोठा होतो आहे. त्यामुळं आमच्या पक्षात आलेला सर्व कार्यकर्त्यांचा आमचा सन्मान आहे. लवकरात लवकर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपले प्रभाग क्रमांक 6चे जेवढे उमेदवार आहे ते माननीय बावनकुळे साहेब यांचा सत्कार करणार आहे. भारत माता की हम सबके चहेते समाज के मुख्य अतिथि जी हमारे बावनकुळे साहब, दानवे साहब, कैलाश सेठ जी गोरंट्या, माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब का आगमन. राक्षण तोडून स्टँड इथं आमचा घोडसवार मैदान सर्वांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित असतील. बबनरावजी लोणीकर, आमदार संतोष पाटील दानवे, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. जालना महापालिकेची पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये या महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता राहिली, शिवसेनेची सत्ता राहिली, राष्ट्रवादीची सत्ता राहिली, एकदाही आली नाही. तेव्हा आम्ही आपल्या सगळ्यांच्या भरोशावर पहिल्यांदा या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व उमेदवार उभे केलेले. सर्व उमेदवारांचं कमळ या निशाणीचं बटन दाबून सिमेंटचा रस्ता आहे जालन्याहून मुंबईला जा, सिमेंटचा रस्ता आहे जालन्याहून नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे जालन्याहून तुम्ही जळगावला जा. हे जालना शहर चारी बाजूना रस्त्यांनी चांगली कनेक्टिव्हिटी केल्यामुळं या जालन्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कोटी रुपयाचा आपण रेल्वे स्टेशन बांधतोय. 7,106 कोटी रुपयाचा जालना जळगाव, 100 कोटी रुपयाची पीट लाईन केली. असे विविध प्रकारचे विकास कामं या जालन्यामध्ये झाले. आणि मधल्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर
या जालन्याला मेडिकल कॉलेज आणलं, आपण ड्रायपोर्ट आणला, असे विविध प्रकारचे कामं केले. पण गेल्या 2 वर्षात या जालना जिल्ह्याला 2 लाख रुपये सुद्धा